लक्ष द्या, परमार्थ करत असताना परमार्थामध्ये देवाचा परिचय होणं अत्यंत महत्वाचं आहे. थोडं सोपं करतो वाक्य. मानवी जीवनात, मनुष्याच्या जीवनात माणसाचा एखाद्या व्यक्तीशी परिचय झाला पाहिजे का त्या व्यक्तीची भेट झाली पाहिजे. तुम्ही जागेत, एखाद्या व्यक्तीची आणि आपली जीवनात भेट होणं महत्वाचं आहे का त्या व्यक्तीचा आणि आपला परिचय होणं महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? भेट, परिचय. कोणीतरी परिचय म्हटलंय आणि कोणीतरी भेट म्हटलंय. त्यांना माहित आहे दोन्हीतले एक उत्तर आहेच की काय? लक्ष द्या, चांगलं आहे का? आपल्या जीवनात आपल्याला मुख्यमंत्री महोदयाची भेट झाली पाहिजे का ओळख झाली पाहिजे? तुम्ही जागे, ओळख झाली पाहिजे. भेट नाही झाली तरी लक्ष द्या, नीट लक्ष द्या. कीर्तन हे प्रोटोकॉल म्हणून ऐकायचं नाही, लक्ष देऊन ऐकायचं. काय महत्वाचे? भेट महत्वाची. तुम्ही व्यासपीठावर बसले, त्याच व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले आणि त्यांची आणि तुमची काय झाली? भेट झाली. आणि ते तुम्हाला पहिल्यांदा बोलले. काय बोलले? व्यासपीठाहून खाली उतरा म्हटलं. लक्ष चांगलं द्या. तुमची त्यांची भेट नाही झाली का? झाली. पण भेट होऊनही तुम्हाला व्यासपीठाहून काय करावं लागलं? खाली उतरावं लागलं. कशामुळे? थोडं कमी करा. कशामुळे खाली उतरावं लागलं? ओळख नसल्यामुळे. बरोबर. म्हणजे भेटीपेक्षा ओळख महत्वाची. बरोबर, पक्क ना? आता ठीक आहे. मग जर असंच तुमचं म्हणणं असेल, ओळख महत्वाची आहे, तर मग मी जर आत्ता इथे असं म्हणायला लागलो, माननीय नरेंद्रजी मोदी यांची आणि माझी खूपच ओळख आहे, असं जर मी म्हणायला लागलो तर ही माझी वाक्य तुम्हाला पटतील का? बोला की. नाही पटायचे का? किरकोळ समजतं काय मला? तुम्हाला ते नाही पटायची वाक्य. तुम्ही काय म्हणाल? महाराज ओळख आहे, काय सांगायला लागले? त्यांची तुमची कधी भेट झाली का? म्हणजे ओळखीपेक्षा असंच कीर्तन ऐकल्यावर कसं व्हायचं आपलं सांगा? गंगा गये गंगादास, जमुना गये जमुनादास. चांगलं लक्ष द्या. अर्थात भेट महत्वाची आहे का ओळख महत्वाची आहे? थोडं सिद्धांताचं बोलतो जरा. परमार्थ करत असताना परमार्थामध्ये देवाची थोडं कमी कर, भेट महत्वाची आहे की ओळख महत्वाची? सांगतो, सिद्धांताचं महत्वाचं वाक्य सांगतो. परमार्थामध्ये देवाची ओळख महत्वाची आहे. हे कसं सांगतो? भेट झालेली असेल पण जर देवाची ओळखच नसेल तर भेट होऊनही उपयोग होत नाही. उदाहरण देतो. भगवान कृष्ण कन्हैयाची आणि दुर्योधनाची कमीत कमी 100-200 वेळा तरी बोला ना भेट झाली असेल. काय उपयोग झाला? उपयोग नाही झाला. जेव्हा भगवान कृष्ण कन्हैया झोपले होते, अर्जुनराव आले आणि देवाच्या पायाजवळ बसले. दुर्योधन येतो आणि देवाच्या डोक्याजवळ येऊन बसतो. बहुतेक डोकं नसल्यानंतर कुठं बसावं हे कळत नाही. संतापाशी बहु असावी मर्यादा. ऐका, ये जाऊन ये. काय अडचण? लक्ष द्या.
भगवान कृष्ण कन्हैया झोपेतून उठले, मग उठल्या उठल्या माणसाला कुठला माणूस दिसेल? पायाजवळचा. अर्जुनराव दिसले. जय हरी. अर्जुना कधी आलाच रे? असं म्हटलं की हे मागून ओरडलं, अय देवा मी अगोदर आलोय. बर बाबा म्हटले, दुर्जनम प्रथमम वंदे. ठीक आहे म्हणे. काय म्हणणं आहे तुझं? काही नाही. भारतीय महायुद्धामध्ये आम्ही तुला मदत मागायला आलोय, बोल तुझ्याजवळ काय आहे? आणि मग कृष्ण कन्हैयानं सांगितलं, एका बाजूला माझी 56 कोटी यादवी सेना आहे आणि एका बाजूला मी एकटा आहे. 56 कोटी यादवी सेना शस्त्रास्त्रानं सज्ज असेल, ब्रह्मोस वगैरे. मी मात्र हातात शस्त्र धरणार नाही. कळलं नाही का ब्रह्मोस? 56 कोटी यादवी सेना निकराचं युद्ध करेल, पण मी युद्ध करणार नाही. गरजच पडली तर युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. बोल दुर्योधना तुला काय पाहिजे? आता तुम्ही एकदम जागेत चांगलं लक्ष देताय. दुर्योधनाने काय मागितलं? सैन्य मागितलं, सेना मागितली. देवाला मागितलं नाही. का मागितलं नाही देवाला? तो म्हणाला, मनातल्या मनात म्हणाला, याला घेऊन काय करायचं? एक तर हा युद्ध करणार नाही, हातात शस्त्र धरणार नाही, आणि हा म्हणतो की मी गरजच पडली तर युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. आणि काय येतं म्हणे याला? यानं आतापर्यंत गुरं राखली आणि चोऱ्या केल्या. तुम्ही जागेत राहत ना? कृष्णाकडं पाहताना दुर्योधन कोणत्या नजरेनं पाहतोय? गुरं राखली, चोऱ्या केल्या. दुर्योधनाने कृष्णाला घेतलं नाही, सैन्य घेतलं, आणि मग राहिलेला कृष्ण अर्जुनाने घेतला. लक्ष द्या, दुर्योधनानं सैन्य, अर्जुनरावाने कृष्ण कन्हैया. आता मला उत्तर द्या, विजय कोणाचा झाला? अर्जुनाचा, पांडवाचा. पराजय कोणाचा झाला? दुर्योधनाचा. वाटोळ कोणाचं झालं? वाटोळ दुर्योधनाचं. सत्यानाश कोणाचा झाला? घरादारावरून नांगर कोणाच्या फिरला? उत्तर चुकलेले आहेत. उत्तर आहे का? वाटोळ कोणाचं झालं? सत्यानाश कोणाचा झाला? एका वाक्यात सांगतो, देव भेटूनही देवाला न ओळखणाराच्या. मुद्दा लक्षात येतोय का? बघा, दुर्योधनाची आणि देवाची भेट झाली, पण देवाला ओळखलं नाही. अर्जुनाची आणि देवाची भेट झाली ना, अर्जुनाने देवाला काय केलं? ओळखलं. थोडक्यात या चिंतनातून सिद्ध हे होत आहे, भक्तीमध्ये, परमार्थामध्ये देवाची ओळख महत्वाची आहे, भेट नाही महत्वाची. का भेट? एक वाक्य सांगतो, आहो देव भेटण्यासाठी परमार्थ करायचाच नसतो. बरोबर? घाबरले का तुम्ही? घाबरू नका. देव भेटण्यासाठी परमार्थ करायचाच नसतो. का? तो भेटलेलाच आहे. जवळी असता जगजीवन, का धांडोळसी वन. तो तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जवळच आहे. तो भेटलेलाच आहे. तो आपल्या जवळ आहेच. तैसा हृदयामध्ये मिरामो असता. तो तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयात आहेच. म्हणजे देवाची आपल्याला प्राप्ती आहेच आहेच. फक्त देवाचा काय नाही, परिचय नाही. प्राप्ती महत्वाची नाही परमार्थात. काय महत्वाचं आहे? परिचय. सोप्या शब्दात भेट महत्वाची नाही, ओळख महत्वाची. या मंडपात कशासाठी यायचंय? देव भेटावं म्हणून यायचंय का? नाही. का? तर तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात देव आहेच. मग इथं कशासाठी यायचंय? त्याची आपल्याला ओळख झाली पाहिजे, त्याचा आपल्याला परिचय झाला पाहिजे. यथार्थ स्वरूपानं देवाची काय झाली पाहिजे? जीवनात ओळख झाली पाहिजे. लक्ष द्या, जीवनामध्ये देवाचा परिचय अत्यंत महत्वाचा आहे.